बार्शी टाकळी तालुक्यातील निंबी येथील रेती माफियांनी रेती चोरीची तक्रार केल्याचा राग मनात धरून सुगंधानंद मोती नागरे व त्यांच्या पतीला गावात काल संध्याकाळी सशस्त्र हल्ला चढवून जखमी केल्याची घटना 11 जुलै रोजी रात्री 7:30 वाजताच्या दरम्यान घडली असून ह्या प्रकरणी 12 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पिंजर पोलीस स्टेशनला या घटनेतील आरोपींच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्रामनिंबी येथील मोती नागरे यांच्या शेताच्या शेजारी असलेले शिवदास महल्ले यांचे शेतातील अवैधरित्या गौण खनिज रेती तस्करीच्या बाबत माहिती दिल्यावरून मनात राग धरून मोती नागरे पती व पत्नीला आरोपी श्रीकांत देवालाल महल्ले, शिवलाल रामकृष्ण महल्ले, देवालाल रामकृष्ण महल्ले, प्रशांत महल्ले व इतर 2 जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवनाशी मारण्याची धमकी दिली। फिर्यादी व त्यांच्या पतीला तलवार, गुप्ती व लोखंडी पाईपने मारहाण करून संगनमताने हल्ला करण्यात आला आहे। तसेच यात फिर्यादीचे पतीला जखमी करून तिचा विनयभंग देखील करण्यात आला आहे। संध्याकाळी घडलेल्या ह्या सर्व घटनेची माहिती पिंजर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनला 6 आरोपींच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार भादवीच्या विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भरसाकडे हे करीत आहेत। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।